तारीख होती 1 डिसेंबर. सायंकाळचे 6 वाजले होते. हिंजवडी IT पार्क परिसर नेहमीप्रमाणे गर्दीने गजबजला होता. ऑफिस सुटलेली, घाईत धावणारी लोक आणि त्याच वेळी IT कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एक बस रस्त्यावरून वेगात पुढे जात होती. पण अचानक बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. क्षणभरात बसने रस्त्यावरून जात असलेल्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली आणि पुढे ही नियंत्रण सुटलेली बस थेट फुटपाथावरून चालणाऱ्या लोकांना जाऊन धडकली. नेमकं याच फुटपाथावरून अर्चना, सूरज आणि प्रिया ही बहीण भावंड चालत होती. पण एका क्षणात सर्व काही बदललं आणि त्यांना काही कळायच्या आधी नियंत्रण सुटलेल्या त्या बसने या तिन्ही बहीण भावंडांना चिरडलं. काही सेकंदात एकाच कुटुंबातील 3 मुलांचे प्राण घेणारा हा भीषण अपघात पाहून संपूर्ण परिसर हादरला. या अपघातात जीव गमावलेली मुलं कोण होती? अपघात नेमका कसा घडला आणि अपघाताला जबाबदार कोण? सगळं जाणून घेऊ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, पुण्यातील हिंजवडी परिसरात काल संध्याकाळी 6:30च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. IT कर्मचाऱ्याची वाहतूक करणाऱ्या एका खाजगी बसचा चालक हिंजवडी मधल्या छत्रपती शिवाजी चौकाजवळ पोहोचताच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या बसने एका दुचाकीला धडक दिली आणि भरधाव वेगात असलेली ही बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथावर चढली. यावेळी फुटपाथावर चालणारे अनेक लोक जखमी झाले. याच वेळी या फुटपाथावर प्रसाद कुटुंबातील प्रिया तिच्या लहान बहीण आणि भावाला शाळेतून घरी घेऊन जात होती. पण अचानक होत्याचं नव्हतं झालं. नियंत्रण सुटलेल्या बसने धडक दिल्याने या तिन्ही बहीण भावंडांचा जागीच मृत्यू झाला. हिंजवडीच्या या भागात लोकांची खूप जास्त वर्दळ असते आणि त्यात संध्याकाळी तर इथे लोकांची गर्दी खूप जास्त असते. अशा वेळी बसचा हा भीषण अपघात घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. परंतु सुदैवाने होर्डिंगचा सांगाडा आडवा आल्याने ही बस थांबली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी या अपघातात 3 भावंडांना जीव गमवावा लागला. यामध्ये 9 वर्षाची अर्चना देवेंद्र प्रसाद, 6 वर्षाचा सूरज देवेंद्र प्रसाद आणि त्यांची मोठी बहीण 16 वर्षाची प्रिया देवेंद्र प्रसाद अशी मृत्यू झालेल्या बहीण भावंडांची नावे आहेत. तसेच अविनाश हरिदास चव्हाण हा तरुण आणि विमल राजू ओझरकर ही महिला देखील या अपघातात गंभीर जखमी झाले असून या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बस चालकाला ताब्यात घेतलं. 36 वर्ष वय असलेला बस चालक नागनाथ राजाभाऊ गुजर भोसरीचा रहिवासी आहे. अपघातावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून पोलीस सध्या परिसरातील CCTV फुटेज तपासत आहेत. या अपघातानंतर संतापलेल्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करून चालकाला चोप दिला आणि बसची तोडफोड केली. यामुळे भागातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या बसमध्ये IT कंपनीत काम करणारे 20 ते 25 कर्मचारी होते. त्यांना या अपघातात काहीही हानी झाली नसून ते सर्व कर्मचारी सुखरूप आहेत. परंतु अपघात झाल्यानंतर बसमधील सर्व कर्मचारी घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. अपघातानंतर पंचरत्न चौक ते IT पार्क परिसरात सुमारे अर्धा तास मोठी वाहतूक कोंडी झाली. वाकड आणि हिंजवडी वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत होते. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांनी 2 मुलांच्या मृत्यूला पुष्टी करत सांगितले की आम्ही पीडितांची पार्श्वभूमी व घटनेचे कारण तपासत आहोत. चालकाविरोधात कारवाई सुरू आहे. तसेच हिंजवडी पोलिसांनी केवळ चालकालाच नव्हे तर बस पुरवणारा मॅनेजर भाऊसाहेब गोलप यालाही अटक केली आहे. चालकाची योग्य तपासणी न करता त्याला कामावर ठेवल्याबद्दल आणि सुरक्षतेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हिंजवडी पोलिसांनी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. या अपघातात जीव गमावलेल्या मुलांचे वडील देवेंद्र प्रसाद हे हिंजवडी येथे लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात. पत्नी, 4 मुली आणि 1 मुलगा असा त्यांचा परिवार आहे. उत्तर प्रदेशातील हे कुटुंब असून अनेक वर्षांपासून ते हिंजवडी या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. 4 मुलींनंतर सूरजचा जन्म झाला होता. तो सर्वांचा खूप लाडका होता. तो नुकताच हिंजवडीतील जिल्हा परिषद शाळेत जाऊन शिकू लागला होता. त्याचे वडील अतिशय कष्टातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पण या अपघातात पोटच्या 3 मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अपघातात त्यांनी मुलगा आणि 2 मुली गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान हिंजवडी IT पार्क परिसरात अवजड वाहनांची अनियंत्रित वर्दळ, खराब रस्ते आणि चालकाच्या बेकाळजीपणा यामुळे वारंवार अपघात होत आहेत.
या घटनेमुळे प्रशासनाला कठोर पावले उचलणं गरजेचं आहे, अन्यथा अपघाताचे हॉटस्पॉट बनलेल्या या परिसरात असे बळी जातच राहतील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुण्यात सतत अपघाताची मालिका सुरूच आहे. हिंजवडी परिसरात गेल्या 7 महिन्यात 9 प्राणघातक अपघात झाले असून 10 नागरिकांचा यात बळी गेला आहे. काही दिवसांपूर्वीच या परिसरात डंपर खाली चिरडून दुचाकी चालकाचा मृत्यू झाला होता. अशातच पुन्हा हा अपघात घडल्याने हिंजवडी परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. वारंवार होणारे अपघात या मुद्द्यावर नागरिक सातत्याने आवाज उठवत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर बेफाम वेग थांबणार कधी, असा रोष नागरिकांनी व्यक्त केला. अधिक कडक सुरक्षा उपाय, वेग नियंत्रण व पादचारी संरक्षणाच्या मागण्या पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. यावर प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.